व्हिडिओ चालू होण्याआधी मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये माझ्या म्हणजे डेकोरेशनच्या व्लॉगमध्ये मी इकडे पिन करेल, वाटलंच इकडे पिन करेल, मी नेहमी चुकते इकडे पिन करेल मी। त्यामध्ये मी तुम्हाला जिथे आम्ही महालक्ष्म्या पॉलिश करायला नेतो त्यांचं मी दुकानाचं नाव, ॲड्रेस आणि फोन नंबर हे माझ्या त्या व्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे। सो ते पण जाऊन नक्की बघा। ज्यांना ज्यांना महालक्ष्म्या पॉलिश करून हवे असतील, ज्यांच्या घरी महालक्ष्म्या बसतात, त्यांना पॉलिश करायचे असतील नेक्स्ट इयर, तर त्यांच्याकडे नक्की जा आणि त्यांच्याकडनं नक्की पॉलिश करून घ्या। खूप छान पद्धतीने केलेत त्यांनी आमच्या महालक्ष्म्यांना पॉलिश, ते मस्त। आणि मला असं वाटतं की आणि हां, हे पेड प्रमोशन नाही आहे, हे काहीच नाही आहे, त्यांनी मला सांगितलं नाही आहे, बट मला असं वाटलं की आपण का बरं त्यांची हेल्प, छोटीशी एक हेल्प करू शकतो आपल्या एका व्हिडिओमुळे आणि त्यांचे बिझनेस वाढेल। सो त्यामुळे नक्की जा आणि विजिट करा। थँक्यू। हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग। आज आहे महालक्ष्म्यांचा डे 1, म्हणजे आज महालक्ष्म्या बसणार आहेत, आज महालक्ष्म्यांचं आगमन आहे। येस, सो फायनली खूप लोकांना मी बघितलं की माझे जे ऑडियन्स आहेत त्यांना मोस्टली माझे हे व्लॉग जे महालक्ष्म्यांचे मी बनवते ते खूप जास्त आवडतात। आणि मी आता खूप बडबड नाही करत, कारण की थोड्यांनी मला कमेंट्स करून सांगितलं की तू बडबड नका कर, तू दाखव बाकीचं, तर ठीक आहे। आणि तुम्हाला माझी बडबड आवडत असेल तरी मला कमेंट करून सांगा, ओके। सो आता हे सगळं आता खाण्याचं बनवत आहे। सो भाकरीचा नैवेद्य असतो, ज्वारीची ना, नाही बाजरीच्या भाकरीचा आणि मेथीच्या भाजीचा नैवेद्य असतो ना। हां, मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी, बाजरीची भाकरी, मेथीची भाजी, गुळाचा खडा, त्याचा नैवेद्य असतो। आणि मग बाकीच्या गोष्टी खायच्या ना। आणि आता आम्हाला पहिले आम्हाला उपास असतो, म्हणजे ज्या महालक्ष्मी आम्हाला उपास असतो, म्हणजे ज्या महालक्ष्म्या आणतात, म्हणजे मी झालं, वैभवी, शांभवी, आमच्या तिघींना मुलींना उपास असतो। आणि मग नंतर उपास सोडायचा भाकरी, भाजी आणि त्या गुळाच्या खड्यावर, असं असतं सगळं। आणि काय असतात ना मुली, म्हणजे जातात ना, मग आल्याला पण त्यांना काय देतो, पाणी आणि गुळाचा खडा द्यायचा आणि त्यांचं स्वागत करायचं। आणि मग त्यांना आपण आरती वगैरे, पंचामृत करून पाय वगैरे घेतो, मग ते सगळं करायचं। ते पण नाव गौरी, ओके। पण वाटतच आहे ना। तो ठीक आहे। आता मी आज साडी नेसणार आहे, बिकॉज दरवर्षी आम्ही साडी नेसतो आणि अशा सगळ्या गोष्टी असतात। आणि उद्या काही नाही, म्हणजे उद्या असता हळदी कुंकाचा कार्यक्रम, ते तुम्हाला माहितीच आहे। आणि मागच्या वर्षीचा व्लॉग मी केला आहे महालक्ष्मीचा तसाच आगमनाचा, तो मी इकडे पिन करेन, सो तो पण जाऊन नक्की बघा। आणि या मी असे सगळे व्लॉग पिन करत राहील, सो ते पण जा बघा आणि हे पण बघा, ओके। हे गाईज, हे बघा मी आवरलंय मस्त पैकी, जस्ट लुक ॲट मी, अँड दिस इज वैभवी। हे बघा गाईज माझी साडी, मी म्हणत होते की मला ही साडी मी घेतलेली, सो या कशी वाटते। आणि मम्मी कुठे मला वाटलं दिसते गावचा आवरून मस्तपैकी झालाय। इथं महालक्ष्मी आहेत आपल्या, एक मिनिट, हे बघा महालक्ष्मी किती मोठ्या दिसत आहेत आणि त्याची मुलं। आता साईराज घेणार आहे शूटिंग, सो मला माहित नाही, आता मी त्याच्या भरोशावर तुम्हाला देतीये। आणि साईराज प्लीज नीट घे, मी व्यवस्थित, अच्छा। सो कसे शॉट्स ते तुम्ही आता बघा, समज गया। चलो बाय। सगळे आता आम्ही खाली आलो नाहीये, आम्ही खाली चाललो, लेट्स गो। आता ना तुम्ही सगळे इथं उभं राहा, सवाशी पूजा करायची। एक फोटो काढा, ते नीट कर ना, एक मिनिट थांबा ना, थांबा इकडे बघा, वरती बघा। ये बाहर टोपी जरा का
काय जाणं बघा काय जाणं तिकडे बरा घे पटपट 1 मिनिट नाही तर म्हणतोय पण आता त्याचं कशाच्या पायी एक गौराई आले ग बाई कशाच्या पायी दोन धान्याच्या पायी एक गौराई कशाच्या पायी कशाच्या पायी एक गौराई आले ग बाई कशाच्या पायी एक गौराई आले ग बाई कशाच्या पायी ढोरांच्या पायी एक गौराई आले ग बाई कशाच्या पायी माणिक मोत्यांच्या पायी एक गौराई आले ग बाई
कशाच्या पायी ये ग गौराई 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 कशाच्या पायी सुखशांतीच्या पायी ये ग गौराई कशाच्या पायी गजलक्ष्मीच्या पायी ये ग गौराई कशाच्या पायी राजलक्ष्मीच्या पायी ये ग गौराई कशाच्या पायी ये ग गौराई आले ग बाई कशाच्या पायी साई ढाईंच्या पायी ये ग कशाच्या पायी साई ढाईंच्या पायी राजलक्ष्मीच्या पायी पण ग गौराई इथे बघा हे असे सगळेजण आलेत आता ते बसले त्यांना सगळ्यांना गुळ दिलाय खाल्ला का बेइज्जती कर देती है वन्नी मेरी हमेशा आम्हाला गुळ खायला देतात ते आणि असं पाणी देतात हे बघा जे आता आले ना ते घरी तर त्यांना असं गुळ पाणी असं देत असतात हे आधीपासूनची परंपरा आहे आपली तर ते असं देतात आणि हे बघा हे साड्या ह्यांनी नेसवल्या आहेत छान नेसवल्या आहेत हिंदी फुल ते आपलं स्ट्रेटनिंगने हे केलं एकदम व्यवस्थित मस्त नेसवल्या त्यांनी छान वाटतात ना आणि गाईज आणि आमचं डेकोरेशन अजून तरी हे बघा एवढंसंच केलं आहे आम्ही अजून इकडे ह्या गोष्टी बाकी आहेत हे एवढं डेकोरेशन वरचं झालं आहे काल आम्ही सगळं करत बसलो होतो हे बघा पहिले बघा महालक्ष्मींना असे मुकुटे घालतो आम्ही शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते येस थोड्या आडवी झाली आमच्याकडे अशा पद्धती असते गाईज ह्याच्यावर बसवतात महालक्ष्म्या त्यांनी आधी नेसवलेली म्हणून मग मी ते काही घेऊ नाही शकले पण हो बरोबर आहे आणि ते तसे मुखवटे घालतात आम्ही विसर्जन करत नाही आम्ही हे मुखवटे आमच्या देवळात ठेवतो असं आहे आणि असे मंगळसूत्र ते सगळं घालतो देवीला आणि कानातले बघा किती गोड दिसत आहे आणि आपला असं सगळं व्यवस्थित आमची थीम मी तुम्हाला नंतर सांगेल की काय आहे हे थोडंसं याच्यावर तुम्हाला कळलं असेल की काय आहे ते पण ती नंतर सांगेल मी की काय व्यवस्थित म्हणजे ते तुम्हाला असं नको वाटायला ती अशी नाही आहे केदारनाथ किंवा हे प्लीज असं काहीतरी नाही आहे असं काहीतरी म्हणजे शंकराच्याच रिलेटेड आहे नक्कीच बट ते नाही आहे मी सांगेल नाही हवेस केस घातले ए मम्मी बरोबर आहे हां ठीक आहे केस हो तू सगळा तिरका केला मी आता चला थोडासा फोटोशूट करायला आमचा तो एक परंपरा आहे जेव्हा त्या सगळ्या तिकडे हे करतात महालक्ष्म्यांचे दागिने ते घालतात आमची हे हॉल मध्ये आम्ही इथे फ्लॅटमध्ये आमचे फोटो खूप छान येतात सो ओ ओ ओ सो इथे आम्ही दरवेळेस फोटो काढतो आणि इथे खूप छान फोटो येतात थोडासा फोटोशूट करतो आणि मग तिकडे जातो आरतीला आता आमचे जेवण ते सगळं करून झाले आणि कसं असतं की जेव्हा महालक्ष्मी येतात आम्ही आरती ते करतो आणि आरती झाल्यानंतर जेवायला पहिले आमचा मान असतो म्हणजे ज्या मुली असतात ज्या महालक्ष्मी आणतात त्यांचा पहिले मान असतो तो त्यांना जेवायला असतो म्हणजे जसं ते आधी दाखवलं ना तुम्हाला की भाकरी बाजरीची भाकरी मेथीची भाजीचा नैवेद्य असतो आणि त्याचं ते पहिले खायचं बिकॉज उपास असतो त्यामुळे त्याच्यावर उपास सोडतात आणि बटाट्याची भाजी असते आणि वरण भात आपला नॉर्मल असं सगळं असतं स्वतः हा महालक्ष्म्या
झाल्या आहेत, म्हणजे बसल्या त्यांचं आगमन ते सगळ्या गोष्टी सगळ्या झाल्या आहेत आणि आमचे फोटोशूट पण करून झाले आहेत. सो मी कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा. हां, दुसरं आहे की मी काही रील्स पण बनवते आहे मी आणि वैभवी. सो माझा इन्स्टा आय डी मी इथे मेन्शन करते. सो माझा हा इथे का इकडे मी कुठेतरी टाकेल माझा इन्स्टा आय डी. तिथे मला इन्स्टावर सुद्धा गाईज फॉलो करा जे इन्स्टावर असतील माझे सबस्क्रायबर्स. सो माझा इन्स्टा आय डी आहे, तिथे जाऊन पण मला फॉलो करा नक्की. आणि कारण की बिकॉज तिथे मी माझे जे आत्ता लेटेस्ट जे चालू आहे, आज आता मी एक स्टोरी टाकेल तर तसं मी तिथे टाकत जाईल. पण ब्लॉग कसे थोडेसे लेट येतात, पण ह्या गोष्टी आधी येतात माझ्या. सो तुम्हाला त्या बघायचे असेल तर मला नक्की फॉलो पण करा इंस्टाग्रामला. या, थँक्यू. आणि मी आज हे बघा तरी सी दॅट एकदम ग्लिटरी आईज केलेत मी इंस्टाग्रामवर बघून हे बघितलं थोडेसे रेफरन्सेस की कसं वाटेल काय करू शकतो अशा साडीवर, कॉटनच्या साडीवर. सो त्याचे थोडेसे तसे मी मेकअप थोडासा तशा पद्धतीने केला आहे. सो या, सो गाईज आमचं हे डेकोरेशन इथपर्यंत सक्सेसफुल झालं आहे. इकडे हा वैष्णवची तवासुनी गाईड आणि इकडे ह्या बायका हे करतायत सगळं गौरी कुंड. आणि काय हे सगळं तर ते तुम्हाला कळत नसेल तर मी उद्या सांगेन की काय आम्ही जे केलं आहे डेकोरेशन ते. सो मी इथे बसलेले. सो गाईज मी हा ब्लॉग इथेच एंड करते बिकॉज खूप गोष्टी झाल्या आहेत आणि या. सो मी हा ब्लॉग इथेच एंड करते. 1 मिनटं. सो या, थोडंसं ब्लर झालं. ओके, सो टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड उद्यासाठी बी रेडी. उद्या आहे महालक्ष्मींचा डे 2 आणि उद्या सगळ्या आम्ही मोस्टली सकाळी जेवणाचं सगळं असतं आणि संध्याकाळी सगळेजण येतात. हळदी कुंकवाला ते बायका ते येतात, माणसंही येतात डेकोरेशन्स बघायला की कोणी काय काय नवीन काय पद्धतीने काय थीमनुसार काही वेगळं बनवलं आहे का असं. प्रत्येकाकडे वेगळं वेगळं काही ना काही असतं. सो असे येतात सगळं. आता उद्या येतील सगळे. सो या, एक्साइटेड फॉर डे 2 ऑफ महालक्ष्मी.